ठीक है, हम लोग स्टार्ट कर दें। बाकी लोग हो जाएंगे बाद में ज्वाइन। क्या देख रहे थे हम? प्रॉपर्टीज। इंटरलॉक हो गया था क्या हमारा पूरा? हो गया था। अब बाकी है पल। पल के कितने पॉइंट हो गए थे? हुए थे क्या कुछ? पल के पॉइंट हो गए थे क्या? पल की प्रॉपर्टीज के पॉइंट्स हो गए थे क्या? हाँ या ना? अगं झाले होते की नव्हते झाले? एक मिनिट हं. नाही ते हेच बंद, सिस्टमच बंद आहे त्याचं. चार्जिंग क्या देख रहे थे हम लोग? पल की कैरेक्टरिस्टिक्स, प्रॉपर्टीज। क्या देखा था हमने? शायद हमारी एक होगी थी पल की, नहीं हुई। पल फैब्रिक कैसे बनता है? पल फैब्रिक कैसे रहता है? कैसे रहता है पल फैब्रिक? फैब्रिक का स्ट्रक्चर कैसे रहता है बताओ? पल फैब्रिक का स्ट्रक्चर कैसे रहता है? देखा हमने? आवाज आ रही ना मेरी आप लोगों को? प्रणाली, नीलम, सोनल, श्रुतिका, आवाज आ रही है क्या? हाँ मैम आ रही है आवाज। बताओ फिर, स्ट्रक्चर कैसे रहता है उसका?
मॅडम ओव्हन फॅब्रिक मध्ये 2 सेट ऑफ यार्न राहते. अगं पर्लचं बघतोय आपण. कशाचं? पर्ल फॅब्रिक. अच्छा, मला वाटलं की ओव्हन फॅब्रिक. आपलं ओव्हन सुरू आहे का? नीट वेअर मध्ये ओव्हन कुठे आलं? नाही, असं वाटलं मला. मी आता जॉईन झाली की नाही म्हणून बघितलं. ओव्हन फॅब्रिकचं स्ट्रक्चर आणि इंटरलॉकचं स्ट्रक्चर सेम राहतं, बरोबर आहे? हम्म. म्हणजे इंटरलॉक स्ट्रक्चर हा ओव्हन फॅब्रिक सारखा असतो, त्याचं स्ट्रक्चर तसं राहतं. आपण हे काल बघितलं होतं. तो जवळजवळ ओव्हन फॅब्रिक सारखाच राहतो, त्यामुळे त्याच्यामध्ये स्ट्रेचेबिलिटी वगैरे नसते. हे आपण काल त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये पाहिलं होतं, बरोबर आहे? मी तुम्हाला पर्लचं स्ट्रक्चर विचारते. पर्ल फॅब्रिकचं स्ट्रक्चर कसं असतं? सांगा. कोणाचं नाव लागेल? नाही माहिती मॅम. नाही माहित. मी सांगितलं होतं पर्ल फॅब्रिकचं नाही. स्ट्रक्चर कसं राहते. आपण प्लेन फॅब्रिक मध्ये काय करतो? जेव्हा आपण प्लेन फॅब्रिक तयार करतो तेव्हा त्याचं जे काय म्हणतात त्याला, कलर. आपण काय करतो प्लेन फॅब्रिक बनवतो तेव्हा ह्या पद्धतीने असं स्ट्रक्चर असतं त्याचं, असतं का? हो की नाही? हो मॅम. आणि पर्ल फॅब्रिक जेव्हा तयार होतं तेव्हा त्याचं स्ट्रक्चर कसं राहतं? सॉरी, इथे टच झालं, ते टच नाही, टच नव्हतं करायचं मला. असं राहतं, इन्क्लूड राहतं, हे राहतं का? इन्क्लूड राहतं का? सांगितलंय का मी हे? असं राहतं का याचं स्ट्रक्चर पर्ल फॅब्रिकचं?
असतं की नसतं? याला आपण ग्राफिकल मध्ये या पद्धतीने दाखवतो हे देखील सांगितलंय मी. सांगितलंय हे? हो की नाही? सांगितलं आहे का? Simple plain structure is well consist of face and reverse loop. हे बघितलंय आपण याच्या आधी? बघितलं आहे का? हो मॅम. तो आपण सांगत का नाही आहे इतके वेळची विचारत आहे मी. तेजल एवढे दिवस कुठे गेली होती? तेजल आवाज येतोय का माझा? तेजल आवाज येतोय का? आणि लवकर जॉईन होत चला. आपण याचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे बरोबर आहे. ह्याच्यामध्ये काय होतं हे स्ट्रक्चर जेव्हा बनतं तेव्हा सिंकर लूप आणि सेमी सर्क्युलर ऑफ नीडल्स त्याचं जे कॉम्बिनेशन असतं ते बोथ साइडनी असतं. फेस साइड आणि बॅक साइड दोन्ही साइडनी राहतं का? असतं का? असतं का? फर्स्ट फीड जर आपण फर्स्ट फीड जी आहे ती जर आपण ह्या रोची घेतली कुठल्या रोची एक मिनिट फर्स्ट फीड जर आपण ही घेतोय फर्स्ट वाली तर सेकंड फीड ही राहणार हो की नाही? हो की नाही? हो की नाही? तुम्हाला पल्स स्ट्रक्चर कळलंय ना? कळलं आहे की नाही कळलं? तुम्हाला पल्स स्ट्रक्चर कळलं आहे की नाही कळलंय? नीलम, प्रणाली, प्रीती, श्रुतिका, सोनल कळलं आहे का? तेजल आजच जॉईन झाली आहे त्याच्यामुळे तिला कळणं शक्य नाहीये. तुम्हा लोकांना कळलं आहे का? नाही मॅम. मग जेव्हा मी शिकवलं तेव्हा सांगणार कोण? मी विचारते ना प्रत्येक वेळेस. आणि मी असं पण म्हणत असते की मला तुम्ही विचारा तुम्हाला नाही कळत असेल तर मी 10 वेळा सांगायला तयार आहे. एक मिनिट मी मोबाईल वरून जॉईन करते आणि त्याची फोटो तुम्हाला तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या.
कारण लॅपटॉप मध्ये ते जॉईन करायला खूप जास्ती वेळ लागेल. Recording in progress. प्रीती काऊन ते माझ्याच जवळ होते, शोधून द्यायचं हे नाही. माझा क्लास सुरू हे काय झालं काय होत याचा स्क्रीनशॉट घ्या. बरोबर. झालं का? मैम दिख नहीं रहा है मैम. मैम धुंधला धुंधला दिख रहा है. डायरेक्शन थोड़ा सा चेंज. मैम आपकी आवाज नहीं आ रही है आवाज ना. ब्रेक होता है मैम अगर दोनों भी ऑन रहता है ना तो वो आवाज एकदम बदल जाता है, इसलिए मैंने दोनों माइक म्यूट कर दिए थे, तो अलग ही आवाज आ रही थी ना अभी. आपने निकाला क्या इसका स्क्रीनशॉट? नहीं दिखा. मैम आपकी आवाज बहुत कम आ रही. अभी आ रही है? नहीं, कुछ समझ में नहीं आ रहा है. मैम आवाज नहीं आ रही है आपकी. अभी आ रही क्या आवाज? नहीं मैम, समझ नहीं रहा आप क्या बोल रहे तो मैम. मैंने बोला आप लोगों को कि आपने स्क्रीनशॉट लिया क्या उसका? वो दिख नहीं रहा था मैम, धुंधला धुंधला दिख रहा था, इसलिए स्क्रीनशॉट नहीं ले पाए. अभी बहुत छाव है यहाँ पे, ना फोटो भेज दीजिएगा. बाद में डाल देती मैं फोटो. ग्रुप पे भेज दो ना मैम फोटो उसकी. हाँ ठीक है, अच्छा बोला आप लोगों ने, मैं भूल जाती हूँ कभी कभी. फोटो नहीं निकल रही है यहाँ पे ढंग से.
देखो मैंने फोटो डाली है अभी, ओपन कर लो आप लोग। नहीं आई मैम। हाँ पहुंचेंगी पहुंचेंगी। मिल जाएगी, अभी ये घूम रहा है, इसको क्या हो गया पता नहीं। तो ये जो स्ट्रक्चर है, इसको मैं डबल से समझा रही हूँ आपको। इसका फेस और रिवर साइड जो है अल्टरनेट अल्टरनेट रहता है। हमने नीट में कैसे देखा था? नीट में हमने क्या देखा था कि फर्स्ट 1/1, 2/2, 3/3 वर्टिकली देखा था। वर्टिकली देखा था क्या? देखा था क्या? ये तो गोल गोल ही घूम रहा है, इसको क्या हो गया? इसका नेट स्लो हो गया, जाएगा थोड़ी देर में। देखा था क्या हमने 1/1, 2/2 रीब? वो किस में देखा है हमने? वर्टिकली वो फॉर्मेशन हो रहा है, यानी अगर एक अगर फेस साइड है तो ए अगर फेस साइड है तो बी क्या हो गया? क्या हो गया? रिवर साइड आई थी। देखा है हमने ये रीप कंस्ट्रक्शन में, रीप स्ट्रक्चर में देखा है क्या? हाँ या ना? अगं बघितलं का? हो की नाही? बघितलं आहे की नाही? आवाज येतोय ना माझा? नीलम, प्रणाली, प्रीती, श्रुतिका, सोनल, आवाज येत नाही आहे ना मॅम तुझा? ओके, झाली याची चार्जिंग. हाँ मैम आवाज येत आहे बट अटकत आहे. ओके 2 मिनिट. हा मला याची चार्जिंग लावावं लागेल. याची चार्जिंग संपत आली असेल म्हणून तो अटकून राहिलाय. बंद होऊन जाईल 2 मिनिटात. आता येतोय का आवाज? प्रणाली, प्रीती, नीलम, आवाज येतोय आता?
मॅम काय म्हणत आहे समजतच नाहीये. मी विचारला आवाज येतोय का? आवाज नव्हता येऊन राहिला ना? कट होत आहे आवाज बरोबर येत नाही. अटकत आहे. आता पण अटकत आहे? आता पण अटकतोय का? आता पण अटकत आहे? मॅम मलाच बरोबर आवाज येत नाही, माहित नाही सर्वांना येते की नाही, बट मला बरोबर नाही येत आहे आवाज. अच्छा, बाकी लोकांना येतोय का माझा आवाज आता? श्रुतिका, सोनल, तेजल, नीलम, प्रीती, आता येतोय का बरोबर आवाज? अरे हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, काहीतरी बोला. हो मॅडम येत आहे. मग सांगा ना मला तसं. मी एकटीच बडबड करून राहिली आहे. फोटो शेअर होते? दिसते का आता? हो मॅम. हे आहे पर्ल स्ट्रक्चर. याच्यामध्ये बॅक आणि एक ब्लॅकनी दर्शवलेला आहे, एक लाइनिंगनी दर्शवलेला आहे. दिसतंय? दिसत आहे का? जी मिडल वाली रो आहे त्याच्यामध्ये एक ब्लॅकनी आहे, एक लाइनिंग वाली दाखवलेली आहे. आपण जेव्हा पर्ल स्ट्रक्चर तयार करतो, बनवतो, जेव्हा हे फॅब्रिक तयार होतं तेव्हा काय होतं, फर्स्ट जे आहे, फर्स्ट फीट जी आहे, मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं, फीट दाखवलं होतं, फीट कशाला म्हणतात ते फक्त लक्षात ठेवायला सांगितलं होतं. आता याचं बघा, जे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असे नंबरिंग दिलेले आहेत. आपण जे प्लेन फॅब्रिक जेव्हा तयार करतो तर त्याच्यामध्ये काय करतो की फर्स्ट साइड आणि रिव्हर्स साइड ही वेगळी ठेवतो. त्यानंतर जेव्हा आपण रिप कन्स्ट्रक्शन करतो त्याच्यामध्ये काय असतं, रिब मध्ये काय असतं, त्याच्यामध्ये फेस साइड, एक फेस साइड, एक रिव्हर्स साइड, एक फेस साइड, एक रिव्हर्स साइड, याप्रमाणे त्याचं स्ट्रक्चर होत राहतं. हे आपण बघितलं. पर्ल मध्ये कसं होतं, जेव्हा आपण पर्ल फॅब्रिक तयार करतो ते फर्स्ट फीट जी आहे ती जर ह्या पद्धतीने तयार होत असेल तर सेकंड फीट कशी तयार होणार, सेकंड फीट मीन्स सेकंड रो ती कुठल्या पद्धतीने तयार होणार, या पद्धतीने तयार होणार. त्यानंतरची जी आहे ती परत या पद्धतीने, त्यानंतरची जी फोर्थ वाली आहे ती परत या पद्धतीने. कळत आहे? Face and reverse courses are needed in alternate courses. हे याच्यात दाखवले आपण.
दाखवलाय का? हा जर फर्स्ट जर आपण हा घेतो आहे तर सेकंड मध्ये ही डिझाईन घेतोय, थर्ड मध्ये परत तीच फर्स्ट वाली डिझाईन, फोर्थ मध्ये सेकंड वाली डिझाईन. या पद्धतीने आपण त्याचं विविंग करतोय, इंटरलेसिंग करतोय. करतो की नाही? करतोय का? अरे हो की नाही? तुम्ही लोकांना एक तर हो पण नाही म्हणत आणि नाही पण नाही म्हणत, बोलतच नाही. बघा आपण रिब मध्ये काय केलं होतं, ए आणि बी काय दर्शवतात ते बॅक साइड दर्शवते, आणि बी आणि सी मध्ये काय दर्शवते, काय दर्शवतो आपण, फेस साइड. आता याचा पल्स बघा, हे पल्स स्ट्रक्चर. पल्स स्ट्रक्चर मध्ये फर्स्ट फीट काय दर्शवत आहे आपल्याला, फर्स्ट फीट दर्शवते आहे फेस साइड, सेकंड फीट दर्शवते आहे बॅक साइड. म्हणजे जेव्हा आपण त्याचं विविंग करतो, इंटरलेसिंग करतो, सॉरी इंटरमॅशिंग करतो, तेव्हा काय होतं की फर्स्ट वाली जी वेल आहे ती झाली फ्रंट वाली, तर सेकंड जी आहे ती रिव्हर्स वाली तयार होत असते. ह्याचं स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला ते दाखवता म्हणजे दिसत नाही आहे, ते व्यवस्थितपणाने दिसत नाही आहे, पण ते तुम्हाला कळून घ्यायचं आहे कारण ह्याचं ते स्ट्रक्चर दिलेलं आहे. बघा आता याच्यामध्ये कसं राहतं, रिब स्ट्रक्चर जे आहे ते कसं एक्सचेंज होतं, विड्थ वाईज होतं. रिब स्ट्रक्चर आपण कसं एक्सचेंज करतो म्हणजे वाढवतो, त्याचं जे फॅब्रिक जे तयार होतं ते विड्थ वाईज होत जातं, आणि रिब जे आहे ते वेल वाईज होतं. कसं होतं, फॅब्रिक कसं तयार होतं, लेंथ वाईज मीन्स वेल वाईज. कळलं का? अरे कळते का पोरींनो, हो की नाही? कळते आहे का? प्रणाली, प्रीती, नीलम, श्रुतिका, तेजल, सोनल, काय मॅम? तुम्हाला कळत आहे की नाही कळत आहे? नसेल कळलं तर नाही म्हणा, कळलं असेल तर हो म्हणा. समोर जाऊ मी? मॅम नाही कळलं. मग तेव्हापासून मी काय विचारत आहे? कळलं असतं म्हणून सांगितलं, तर मग क्वेश्चन विचारलं असतं म्हणून काही बोललोच नाही. अरे तुम्ही विचारत आहे ना कळलं की नाही कळलं? नाही कळलं तर मी डबल सांगत नाही का तुम्हाला समजावून? सांगता मॅम. मग मी तेव्हापासून काय विचारत आहे?
कळलं की नाही कळलं की नाही? तेच विचारून राहिले आणि मी नाही समजलं असेल ते मी डबल सांगते. हो मॅम. तेच विचारते आहे. तरी पण तुम्ही लोक बोलत नाही. हो ना मॅम, तुम्हाला पण वाटत असेल माझा आवाज यांच्यापर्यंत जात आहे की नाही जात आहे म्हणून. मग मला कळायला पाहिजे ना की माझा, कारण एक तर मॅम नेट इश्यू आवाज पहिलेच खूप होऊन कमी राहिलेला येत आहे. आहे तुमचा. अरे मी एवढं जोरजोरात ओरडत आहे. मला मॅम मला आजूबाजूचे पण म्हणतात किती जोरजोरात ओरडते म्हणून तू. मॅम मला तर येत आहे आवाज तुमचा. मला विचार पडतो की माझा आवाज मी छोटा करायचा की मोठा ठेवायचा. तरी मी मोठ्यानेच शिकवते, शिकवताना, सांगताना, समजवताना. यांना स्पीकरवर ठेवायला लावायचं मॅम, मग बरोबर आवाज येत जाणार यांना. मला कळतच नाही आवाज नाही. मला तोच विचार येतो की म्हणजे इतका मोठा आवाज लावून जर तुम्हाला आवाज नसेल येत, तर ज्या लोकांचे आवाज छोटे आहेत त्यांचं कसं होणार? मॅम जोरातच आवाज येते बट ब्रेक होते आवाज. आता तो नेट इश्यू आहे ना बेटा, त्याला मी काय करू शकते? एक तर मला तुमचा तुमचा net आवाज issue येत असेल नाही किंवा मॅम, माझा खूप असेल. असा बारीक येत आहे, काही समजत नाहीये. मग ते प्रीती तुझ्या तुझ्याकडे net issue नेटवर्क नाही राहत ना म्हणून. माझ्या याच्यात प्रॉब्लेम झाला तर मी याच्यावरून नाही त्याच्यावरून मॅम मगाशी छान आवाज करत येत असते. होता, तसा आवाजच नाही येत आहे तुमचा. मगाशी जसा येत होता तसा नाही येत आहे. माझ्या इथे खूप जोरात आवाज येते मॅम बट ब्रेक. हा तर तो होऊ शकते की नेट इश्यूचा प्रॉब्लेम असेल. आता त्याला मी काही नाही करू शकत. तो माझा प्रॉब्लेम नाही आहे. हो मॅम. मॅम प्रॉब्लेम आहे. महत्वाचं काय आहे, आपण जे रिप कन्स्ट्रक्शन करतो, रिपचं जे स्ट्रक्चर आहे आपलं, रिप फॅब्रिक जेव्हा तयार होतो तो कसा तयार होतो? विड्थ वाईज. विड्थ म्हणजे काय? आता हे मला तुम्हाला विचारायची आवश्यकता आहे का? विड्थ म्हणजे काय होते? पण तुम्हाला मॅम येतं विड्थ म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. हो मॅम. हा, कपड्याचं पण मॅम किंवा हॉरिझॉन्टली म्हणू शकतो आपण त्याला. विड्थ हो. वाईज म्हणजे हॉरिझॉन्टली पण म्हणू शकतो. बरोबर आहे? हो. त्या पद्धतीने रिप्स तयार होतं. पण पर्ल फॅब्रिक कसं तयार होतो? मॅम आवाज Length ब्रेक wise. होते आता तुमची. लेंथ वाईज. आता आवाज येतोय का? ब्रेक होते. नाही मॅम आवाज ब्रेक होत आहे आता. आतापर्यंत छान येत होते. आता काय करू मी? आता कुठे जाऊन बसू अजून? आता मला बाजूच्या घरी जाऊन बसावं लागेल. नहीं मैम आपकी तीन आवाज जागा मी आती चेंज है, केल्या तुमच्यासाठी. बराबर आ रही है लेकिन बीच बीच में ना ब्रेक हो जाता है अपने ब्रेक हो आप. रहा है आणखी आवाज दबल्यासारखं येत आहे आवाज येते. फक्त मधामधात कधी कधी अटकत आहे. और जब आप कुछ इम्पोर्टेंट बताते हैं Actually, तभी आपकी आवाज ब्रेक होती है. माझ्या लॅपटॉपचं ते हे आहे की नाही, त्याचं ते चार्जिंग संपली. माझ्या लक्षात नाही आलं. मी मगाशी लावून ठेवलं असतं तर तो प्रॉब्लेम झाला नसता. त्याच्यामुळे ते त्याच्यावरती प्रॉब्लेम गेला, म्हणून मी मोबाईल वरती जॉईन केला. आता याचा थोडासा नेट कमी जास्त होते मोबाईलचा, म्हणून मी सहसा मोबाईल वरती क्लास घेत नाही, खूप कमी. जेव्हा आता ऑप्शन नाही आहे माझ्याकडे तेव्हा मी मोबाईलला हात लावते, कारण याचा तो धरपकडपणा सुरू राहतो मोबाईल मध्ये. म्हणून मी थोडासा याला खूप कमी युज करते, कारण आता मी त्याच्यासाठी काही नाही करू शकत. त्याला जॉईन मॅम आवाज करायला येतोय गेलं तर ते थोडं 6 मिनिट लागेल. काय मॅम काय आवाज बोलत येतोय ना होते? माझा? ब्रेक होत आहे आता पण. आतापर्यंत खूप छान येत होता, आणखी आता ब्रेक व्हायला लागला. आता मी काय करू? माझा आवाज ब्रेक होते त्याला. मॅम तुम्ही सांगा, जेव्हा ब्रेक झाला तेव्हा आम्ही तुम्हाला विचारतो. हा, आपण जे प्लेन पर्ल स्ट्रक्चर जे आहे ते कसं होतं? नेल वाईज तयार होतं किंवा लेंथ वाईज, म्हणजे वर्टिकली.
हे स्ट्रक्चर जे आहे ते व्हर्टिकली तयार. ठीक आहे. त्यामुळे याचं जे काय म्हणतो आपण त्याच्यामुळे हे जे फॅब्रिक आहे ते आपल्याला वेअरिंग साठी सुटेबल राहतं. कारण लेंथ वाईज हे असं तर हाईट मध्ये आपल्याला त्याचा स्ट्रेच जे आहे ते हाईट मध्ये होतं त्याचं. ओके. बघा याच्या मशीनचंही काम कसं चालतं. The front of the machine for the first course and towards the back of the machine for the second course. It is necessary to have a needle with a hook and lunge at each end of the needle. म्हणजे याच्यामध्ये जी मशिनरीज जी यूज होते आपण काय बघितलं इंटरलॉक फॅब्रिक जे बघितला म्हणून मी तुम्हाला इंटरलॉकचं जे स्ट्रक्चर आहे ते त्याच्यासाठी म्हणजे शिकवलं याच्यात नसताना सुद्धा. कारण हे कसं थोडं अल्टरनेट एकमेकाशी जुळून आहे. आपण इंटरलॉक मध्ये काय करतो त्याच्यामध्ये 2 लेअर यूज करतो. त्याच्यामुळे काय होतं की तो ओव्हन फॅब्रिक सारखा फॅब्रिक तयार होतो. ह्याच्यामध्ये याचं जे फर्स्ट जसं आपण स्वेटर वगैरे विणत असतो त्याला 2 सुया लागतात आपल्याला स्वेटर साठी. हो मॅम. लागतात की नाही. तर पहिली जी सुई आहे तिचं काम काय असतं तिच्यात आपण लूप्स टाकून ठेवतो. दुसऱ्या सुईने ते लूप्स खोलले वाढवत हो क्रिएट केले जाते. हा वाढवतो ना आपण दुसरा लूप दुसऱ्या सुईने ते आपण इंटरलेस करून त्याला वाढवत राहतो. सेम काम ही जी मशीन आहे आपण मशिनरीचं पण बघू नंतर त्याचं पण मी सांगेल तुम्हाला. तर ते जे मशिनरी जी आहे तिचं काम काय असतं आपण याच्या आधी बघितले आहे की जेव्हा फॅब्रिक तयार होतो तेव्हा बंच ऑफ निडल्स यूज होतात. सिंगल निडलनी काम चालतं का. याच्यामध्ये बंच ऑफ निडल्स असतात. तर ह्याच्या मशीनचं जे स्ट्रक्चर आहे पल्निक मशीनचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काय होतं फर्स्ट कोर्स आधी तयार होणार. सेकंड कोर्स बॅक साइडचा आहे त्या याच्याने तो तयार होणार. म्हणजे जे निडल्स आहे ती त्या पद्धतीने यूज होणार की फ्रंटवाल्यासाठी आपण जर पिक्स आहेत ते दाखवून त्याचे जे बेसिक्स आहेत ते सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करते. म्हणून मी याचं पहिले बेसिक पासून स्टार्ट केलं. मला माहिती होतं की हे समजणं खूप कठीण आहे खूप सोपी फक्त थोडं समजून घ्यावं लागतं. जर तुम्ही त्याचे डिझाईन्स आहेत ज्या मी डिझाईन्स तुम्हाला त्याच्या जे स्ट्रक्चर वाला जे डिझाईन आहे त्या ज्या मी तुम्हाला स्क्रीनशॉट करायला सांगितल्या टाय करायला सांगितल्या ते मी यासाठी सांगितलं की जेव्हापर्यंत तुम्ही ते याच्यातलं टाय करणार नाही प्लेन स्ट्रक्चर आहे रिप स्ट्रक्चर आहे इंटरलॉक स्ट्रक्चर आहे पर्ल स्ट्रक्चर आहे हे तुम्हाला एकमेकांशी टाय करावं लागेल. ते मी असं किती सांगितलं ना तर ते तुम्हाला म्हणजे कळणारच आहे. कळणार नाही हा भाग नाही पण ज्यांना ते बरोबर कळून नाही राहिलाय
त्यांनी हे चारही स्ट्रक्चर बरोबर बघा. मी त्या दिवशी पण तुम्हाला त्याचं ओव्हरलुक करायला सांगितलं होतं. रिपचं आणि इंटरलॉकचं सांगितलं होतं करायला. हे तुम्हाला ते याही बाबतीत करायचं आहे. तेव्हा तुम्हाला ते चांगल्याने कळेल. तुम्हाला प्लेन स्ट्रक्चर पण बघावं लागेल. जेव्हा तुम्ही जर तुम्हाला पल्स समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी बघावं लागेल प्लेन स्ट्रक्चर. प्लेन स्ट्रक्चर ग्राफिकली कसं दाखवलेलं आहे, डायग्रामॅटिकली कसं दाखवलेलं आहे ते तुम्हाला बघावं लागेल. ग्राफ थोडासा साईडनी राहू द्यायचा. ग्राफला आपल्याला काही करायचं नाही. ग्राफला थोडं वेगळं ठेवायचं. सिम्बॉलिकली जे स्ट्रक्चर आहेत त्याचे ते बघायचे आणि डिझाईन्स बघायचे. तेवढं तुम्ही करून ठेवा. मी परत तुम्हाला भोवाल्या क्लास घेऊन राहिली ना मी. रागवू का आता? माझी टीचर रागवणार नाही का मला? मॅम तुमचं किती आवडू? तर तुम्हाला हे तुम्हाला काय करायला सांगितलं गेलं आता तो. पल्स स्ट्रक्चरशी तुम्हाला सगळे जे आहे ते तुम्हाला टाय करावे लागेल. म्हणून मी तुम्ही बघत असेल की मी सिम्बॉलिकली पण दाखवण्याचा प्रयत्न करते की प्लेन स्ट्रक्चर या पद्धतीने आहे, रिप स्ट्रक्चर आपण या पद्धतीने घेतलं आहे. आता ते मी सिम्बॉलिकली जर दाखवलं असतं तुम्हाला रिप स्ट्रक्चर तर ते तुम्हाला परत जास्त कन्फ्युज झालं असतं. म्हणून मी तुम्हाला प्लेन स्ट्रक्चरची त्याचं कंपॅरिझन करून दाखवलं. ते तुम्हाला डिझाईन मध्ये पण बघायचं आहे आणि याच्यामध्ये पण करून बघा. म्हणजे तुम्हाला ते आपोआप समजेल. मग परत वाटल्यास आपण उद्या त्याच्यावर परत डिस्कशन करू. ठीक आहे? कारण आता 1 मिनिट राहिला त्याच्यामध्ये मी तुम्हाला आणखी त्याच्यात कसं समजून सांगू मला ते नाही कळलं. तुम्ही त्याला टाय केल्याशिवाय तुम्हाला ते जमणार नाही. करून बघणार हो की नाही? जर तुम्हाला याला चांगल्याने समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला ते काय करावंच लागेल. तेव्हा तुम्हाला ते समजेल. आणि मी असं कारण पल्सचं जे डिझाईन आहे ते थोडी डिफरंट दिलेली आहे. जसं याचं कळते आपल्याला, प्लेनचं कळते आहे, रिपचं कळते आहे, इंटरलॉकचं कळते आहे. ह्या डिझाईन वरून ते एकदम असं समजून पडत नाहीये. म्हणून तुम्हाला कायच करावं लागेल. ठीक आहे? ठीक आहे का? हो की नाही? हो करून मॅम. बघणार? आता मॅम हो. तुमचा आवाज ब्रेक झाला. काय बोलले समजलंच नाही. ते टाय करून बघा तुम्ही. तीनही याच्याशी पहिला टाय करून बघा. खूपच ब्रेक होत आहे मॅम मग आवाज. तुम्हाला ते ज्यांना आवाज आला ना त्यांनी प्रणालीला सांगून द्या मी काय सांगितलं ते. ठीक आहे? ओके मॅम. तिला आठवणीने सांगा पण काय करायचं आहे ते. आपला हो. टाइम अप झालेला आहे. आपण नंतर नेक्स्ट लेक्चर मध्ये याचं डिस्कशन करू. ठीक आहे? चला हो. बाय.